रंग माझा वेगळा या मालिकेच्या 11 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपा ही कार्तिकला म्हणते, मला काही नवीन गोष्टी समजल्या आहेत आणि त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. कार्तिक दीपाला विचारतो, कोणत्या नवीन गोष्टी? तू अशी का तुटकणीपणे वागतेस? दीपा ही रागातच म्हणते की मी काय वागले कार्तिक? कार्तिक दीपाला विचारतो, मी दिलेला डिवोर्स पेपर तू अजून सही का नाही केलीस? आधी स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून माझ्या हातामध्ये दिलंस, कडे डोळ्यात पाणी आणून उदारपण होण्याचं नाटक केलंस आणि दुसरीकडे माझ्या पहिल्या लग्नातून सुटकाच करायची नाही. या वागण्याला काय अर्थ आहे? तर तू आयशाला प्रॉमिस केले आहेस. मग आता तू दीपिकासोबत का संबंध वाढवतेस? कारण दीपिकाला माझे आणि आयशाचं लग्न फारसे मान्य नाही. ती तुझ्यामध्ये तिची आई शोधत असते. तिला तुझ्यासारखी आई हवी आहे, तर तिला आयशालाच तिची आई म्हणून स्वीकारावं लागणार आहे. आता तू का मध्ये येत आहेस? जर अशीच वागत राहिली तर ती आयशाला कधीच तिची आई मानणार नाही. एकीकडे तू आयशाला प्रॉमिस करणार, दुसरीकडे मला मंगळसूत्र काढून देणार, तिसरीकडे दीपिकाला तुझ्या जवळ करणार. ती हवंय का तुला? त्यावर दीपा तिला रागतच म्हणते, मला माझी मुलगी हवी आहे. आणि हे ऐकून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. म्हणतो, तुझी मुलगी तुझ्या जवळच आहे. तर दीपा म्हणते, माझी दुसरी मुलगी मला हवी आहे. कार्तिक म्हणतो, कोणती दुसरी मुलगी? तू दीपिकाबद्दल तर बोलत नाहीस ना? ती कुठून तुझी मुलगी झाली? ती माझी मुलगी आहे. तुला ती फक्त आवडते, पण तू का लगेच तिला तुझी मुलगी म्हणशील का? दत्तक असली तरी ती माझीच मुलगी आहे. तिचा आणि तुझा काहीच संबंध नाही. दीपा कार्तिकला म्हणते, हे तुझ्या मम्माला तू का नाही विचारत? त्या तुला सांगतील की तिचा आणि माझा काय नक्की संबंध आहे. मम्मा तरी काय वेगळं सांगणार आहे? कारण दीपिकाला आम्ही अनाथ आश्रम मधून दत्तक घेतले आहे, सुद्धा ती काही दिवसाची असताना. पासून आतापर्यंत मी मोठं केलं आहे दीपिकाला. घरी वाढली आहे ती. तर दीपा म्हणते, हे सर्व खरं आहे, परंतु तुला दीपिकेबद्दलचं सत्य अजूनही माहिती नाही. त्यावर कार्तिक विचारतो, कोणतं सत्य आहे? की काय बोलत आहेस तू? त्यावर दीपा सांगते की दीपिका ही माझी मुलगी आहे. मी तिला जन्म दिला आहे. हे ऐकून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. तो मोठ्याने तिच्यावर ओरडतो व बस दीपा असं म्हणतो, काय बोलत आहेस हे कळतंय का तुला? ही माझी मुलगी आहे आणि कार्तिकी ही तुझी मुलगी आहे. तर दीपा ही कार्तिकला सांगते, तुला माहिती आहे मला ती पहिली मुलगी म्हणजे कार्तिक मध्येच म्हणतो दुसरा मुलगा, ते दुसरं बाळ तुझं जगू शकलं नाही. तर दीपा म्हणते नाही, मला दोन्हीही मुलीच झाल्या होत्या आणि देवाच्या कृपेने दोघीही सुखरूप जन्माला आल्या होत्या आणि हे तुझ्या मम्माला माहिती होतं. मुलींना जन्म देताना मी बेशुद्ध होते. त्याचाच फायदा त्यांनी घेतला आणि दुसऱ्या मुलीला त्यांच्या जवळ ठेवलं. आणि सतत बळबळत म्हणतो की हे काय म्हणतेस दीपा? तर दीपा कार्तिकला म्हणते की हे सगळं सत्य आहे. माझी दुसरी मुलगी तुझी मम्मा घेऊन गेली. तुम्हा सर्वांना सांगितलं की त्यांनी तिला अनाथ आश्रम मधून दत्तक घेतले आहे, मात्र ती दत्तकी नाही आणि अनाथ सुद्धा नाही. ती माझी मुलगी आहे. दीपिका ही माझी मुलगी आहे. सर्व ऐकून कार्तिकला तर खूप मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो, नाही, दीपिका ही माझी मुलगी आहे. हे जे काही सांगत आहे ते सर्व खोटं आहे. तर दीपा कार्तिकला म्हणते की माझ्याकडे तिचा जन्माचा दाखला आहे, जो तुझ्या मम्माकडे सापडला आहे. पण मला माहिती आहे की हे सत्य पचवणं तुला खूप कठीण जाईल. तर तू माझाही विचार कर ना. जेव्हा मला हे सत्य समजलं तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल. मात्र कार्तिक मोठ्याने ओरडून म्हणतो, नाही, हे सर्व खोटं आहे. आणि त्यानंतर दीपा सौंदर्याने रचलेलं सर्व प्लॅन सांगते. त्याला सांगते की सुदैवाने मला डॉक्टर साठे भेटल्या, ज्यांनी माझी दुसरी डिलिव्हरी केली होती. त्यांच्याकडनं मला सत्य काय आहे ते कळले. दुसरीकडे दीपिका ही कार्तिकीला म्हणते, माझा डॅडा आणि तुझी आई नक्की काय बोलत आहेत? आपण जाऊन ते ऐकूया का? त्यावर कार्तिकी देखील हो म्हणते. त्या दोघीजणी बाहेर जाण्यासाठी निघतात. तितक्यात कार्तिकीला दीपाला दिलेलं वचन आठवते. ती मनाशी म्हणते, आई बाबा कदाचित आमच्याबद्दल बोलत असतील आणि दीपिकाला तर माहितीच नाही तिचा डॅडा हा माझा खरा बाबा आहे. आणि त्यामुळे ती दीपिकाला म्हणते, नको आपण त्यांचं बोलणं ऐकायला, पण इथेच थांबूया. तर दुसरीकडे दीपाला म्हणते, काय वाटलं दीपा, तू मनाला येईल ते मला सांगशील, मी त्यावर विश्वास ठेवेल. आता तू हे नवीन काय नाटक सुरू केलंय? त्यावर दीपा म्हणते, मी कुठलंही नाटक करत नाही आहे. जे खरं आहे तेच तुला सांगत आहे. मी का खोटं बोलू तुझ्यासोबत? कार्तिक म्हणतो, मग माझी मम्मा तरी का खोटं बोलेल? तिला खोटं ठरवताना जरा तरी विचार करायचास तू. तुझ्यावर किती प्रेम केलं. माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला. तुझ्या काळजीपोटे तिचं ती जगणं विसरले, तिचा बिझनेस विसरली. त्या प्रकारे सतत तुला मदत करत राहिली. तुझं नाव घेतल्याशिवाय तिचा दिवस सुद्धा जात नाही. अशा माझ्या मम्मावर तू आरोप करत आहेस. तुला काहीच कसं वाटत नाही दीपा? जनाची नाही तर मनाची तरी ठेवायची दीपा. थोडीशी लाज ठेव ना. त्यावर दीपा मोठ्याने ओरडून सांगते, आणि यास त्या मम्माने माझ्यासमोर कबुली दिली आहे. दीपिका ही माझी मुलगी आहे.
कार्तिक दीपाला म्हणतो, तुझ्या या बोलण्यावर माझा विश्वास नाही. डॉक्टरांना विचार, सत्य काय आहे ते तुला सांगतील. तर कार्तिक या सर्वांवर विश्वास ठेवायला तयार होत नाही. या दोघांचे खूपच वाद होतात. चा आवाज ऐकून रस्त्यावर इतर लोकही तेथेच थांबतात. पुन्हा पुन्हा दीपिकाच्या जन्माच्या वेळी काय घडले होते ते सांगते. तर कार्तिक हा त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही. तो म्हणतो, दीपिका ही अनाथ नाही आणि ती तुझीही मुलगी नाही. ती फक्त माझी मुलगी आहे. दीपा म्हणते, तुला नाही सत्य स्वीकारायचं तर नको स्वीकारूस, पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. गेली 6 वर्ष दीपिका ही माझ्यापासून दूर होती. तर त्यामुळे मी एक क्षणही तिला दूर सोडणार नाही. मला माहिती आहे गेली 6 वर्ष तू तिला मुलीप्रमाणे वागवले आहेस. मात्र तिला जन्म मी दिला आहे. मी माझ्या मुलीला आता माझ्यापासून दूर करणार नाही. दीपिका ही माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडेच राहणार कायमची. हे ऐकून कार्तिकच्या पायाखालील जमीन सरकते आणि त्यानंतर ते तेथून निघून जाते. कार्तिकला काय करावं हे सुचतच नाही. दुसरीकडे दीपिका ही कार्तिकसोबत बोलायला बाहेर निघालेली असते आणि तितक्यात दीपा ही घरामध्ये येते. ती दीपिकाला विचारते, कुठे निघालीस दीपिका तू? ती सांगते, डॅडाशी बोलायला. दीपा तिला सांगते, पण तुझा डॅडा तर घरी गेला आहे. हे ऐकून दीपिका खूपच नाराज होते. ती म्हणते, तो मला बाय न करता का गेला? दीपा म्हणते, नको काळजी करू, उद्या पुन्हा येईल तो. आणि त्यानंतर ते दोन्ही मुलींना झोपायला सांगते. तर दीपिका ही खूपच नाराज असते. तर दुसरीकडे सौंदर्या ही ललितला म्हणत असते, तू कार्तिकला का दीपाकडे जाऊ दिलंस? तर त्याला सत्य समजल्यानंतर तो ते नाही सहन करू शकणार. ललित सौंदर्याला म्हणतो, आता आपण काही करू नाही शकत. घडायचं होतं ते घडून गेले आहे. आणि तितक्यात कार्तिक हा घरी येतो. तो सौंदर्याला म्हणतो, चल मम्मा, ते दीपाला तू डोक्यावर बसून ठेवलंस. पुढे तिला वाट्यांतले बोलण्याचं तोंड तिला बंद करायला सांग. म्हणते, दीपिका ही अनाथ नाही तर तिची मुलगी आहे. असं बोलायची तिची हिंमतच कशी झाली आहे. इतकंच नाही ते तुला सुद्धा खोटं ठरवत होती. सर्व सौंदर्या खाली मान घालून ऐकत असते. कार्तिक म्हणतो, तू चल मम्मा, आणि तिचं तोंड तिला गप्प करायला लाव. तर सौंदर्या एका शब्दानेही काही बोलू शकत नाही. कार्तिक हा खूपच चिडलेला असतो. शेवटी ललित त्याला शांत करत म्हणतो, आपण हे सर्व नंतर बोलूया. मात्र कार्तिक हा काहीच ऐकून घेत नाही. तो म्हणतो, नंतर खूपच उशीर होईल. तोपर्यंत दीपा अख्खा जगाला ओरडून सांगेल, दीपिका ही तिची मुलगी आहे आणि हे सर्व खोटं आहे. दीपिका ही फक्त माझी मुलगी आहे. मात्र सौंदर्या आणि ललित काही बोलायला तयारच नसतात. त्यामुळे कार्तिक हा अजूनच चिडतो. मी असं विचित्र का वागत आहात? मला दीपिकाला गमवायची भीती वाटत नाही का? सौंदर्या काहीच बोलत नाही. कार्तिक सौंदर्याला म्हणतो, प्लीज मम्मा, मला सांग. दीपा जे काही बोलत आहे ते खोटं आहे, कारण मी दीपिकाशिवाय नाही जगू शकत. आणि त्यावेळेस सौंदर्या ही कार्तिकला सांगते, दीपा जे काही बोलत आहे ते खरं आहे. दीपिका ही तिचीच मुलगी आहे. आणि हे ऐकून कार्तिक पूर्ण कोलमडून जातो. हा धक्का नाही सहन करू शकत. जेव्हा दीपिका ही डोळे नीट सुद्धा उघडत नव्हती तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. मी तिला वाढवली आहे. आणि तेव्हा दीपा कुठे गेली होती? दीपिका तिची मुलगी कशी काय असणार? ती फक्त माझी मुलगी आहे. दीपिकाला कोणती फेवरेट गोष्ट सांगितल्यावर झोप येते फक्त मला माहिती आहे. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.